कोकणात आल्यामुळे हे असं दृश्य आहे आणि इथे आल्यावर असं वाटतं की इथेच थांबावं, जाऊच नये कुठे. आज आम्ही एक पदार्थ करणार आहे, म्हणजे मावशी एक पदार्थ करणार आहे. तोंडी लावणं आहे ते, पण त्याच्यासाठी कोवळी कैरी लागणार आहे. ह्या जरा मोठ्या कैऱ्या आहेत, पण हे किती सुख आहे असं कैरीला हात लावणं आणि त्या तोडणं, पण ह्या तोडायच्या नाही आहेत. तर ते अगदीच सोपं तोंडी लावणं आहे, जे आपण कैरी अवेलेबल असताना करू शकतो, पण थोडंसं वेगळं आहे. तर ते करण्यासाठी आता कैरी तोडायची छोटी वाली. तर माझा एकदम छोटूसा भाचा आहे, त्याला मी सांगणार आहे कैरी तोडायला. छोटा जाऊ नको. बाय पलीकडची 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 छोटी दिसते ती. हा त्याच्या मागची. अगं नको, तोडू दे ना. बरं बस. आता आपण लिंबाची पानं पण तोडली आहेत मी. लिंबाची पानं, कैरी, असं एक सोपं तोंडी लावणं करूया. तर आता कोवड्या कैऱ्या आम्ही शोधून आणलेल्या आहेत. मग अशी एक चोरली नाही, काढली आणि मग 2 अजून काढल्या. तर या 3 कैऱ्या आहेत. आता त्याच्या बाठा ज्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत. पोळी पोळी ती मोठी झाल्यावर पोळी ना, छोटी पोळी. बरं, पोळी पण ती खायची. आता या आपल्याला किसून घ्यायच्या. आणि माझा असिस्टंट आहे आज, तर लिंबाची पानं धुवून घेतलेली आहेत. कोवळी पानं घेतली. बरं, कोवळी पानं घेतली आहेत. तर ती कापून घ्यायची आपल्याला एकदम अशी बारीक. आणि आम्हाला आज ऑडियन्स पण लाभलेला आहे. बाबा, आई आहे आणि आमचा राजदादा पण आहे. त्यामुळे आमच्या ह्या रेसिपी शोला आज ऑडियन्स पण आहे आणि अतिशय चविष्ट अशी रेसिपी आता होणार आहे. काय अहो, तुम्ही चिरणारच कधी? अशी बारीक चिरायची आहेत, म्हणजे ती दाताखाली आली पाहिजेत. त्यामुळे लिंबू न टाकताही लिंबाचा असा स्वाद लागतो त्या कैरीला. त्या लिंबाच्या पानांवर, पानांच्या तुकड्यांवर आपण मीठ घातलंय आणि आता थोडीशी चवीपुरती साखर घालणार आहोत. बंगाली बाई मामा द्यायचे काही. आता हे सगळं आपण एकत्र करायचं. आता मिक्स करून झालेलं आहे आणि याला काय नाव द्यायचं ते कमेंट्स मध्ये सांगा. आम्हाला तर काही सुचलेलं नाही. सुचतं. आता आपण एका माणसाला चव देऊया. तर असं हे तोंडी लावणं झालेलं आहे. अशी काही सोप्या रेसिपीज तुम्हाला माहिती असतील किंवा तुम्ही कैरी
कैरीची काही रेसिपी करत असाल सोपी वाली, तर प्लीज कमेंट्समध्ये सांगा. भेटत राहूया. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी, बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट. बाय.